कोल्हापूर महापालिकेचे काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांनी विजयनगर, शहाजी वसाहत, राजलक्ष्मीनगर, राजाराम चौक, वाशी नाका, सरनाईक कॉलनी आणि 8 नंबर शाळा परिसरात पदयात्रा काढली। या पदयात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। ज्येष्ठ आणि अनुभवी असलेल्या दत्ताजी टिपुगडे यांनाच पुन्हा महापालिकेत पाठवू असा निर्धार परिसरातील मतदारांनी केला। काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या दत्ताजी टिपुगडे यांनी प्रभागामध्ये पदयात्रा काढली। विजयनगर, शहाजी वसाहत या ठिकाणी मतदारांना भेटून टिपुगडे यांनी आपण या प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। त्यानंतर राजलक्ष्मीनगर, राजाराम चौक परिसरातही टिपुगडे यांनी घराघरातील मतदारांशी संपर्क साधून पाठबळ देण्याचं आवाहन केलं। तसंच वाशी नाका, सरनाईक कॉलनी आणि 8 नंबर शाळा परिसरात पदयात्रा काढण्यात आली। या दरम्यान टिपुगडे यांनी काँग्रेसचं व्हिजन स्पष्ट करताना मतदारांनी काँग्रेसला सत्ता दिल्यास पक्षाच्या माध्यमातून या परिसराचे प्रश्न सोडवण्याबरोबरच शहराच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मांडण्यात आलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता निश्चितपणे केली जाईल। त्यासाठी हात चिन्हासमोरील बटन दाबून नागरिकांनी आपल्याला विजयी करावं असं आवाहन दत्ताजी टिपुगडे यांनी केलं। ठिकठिकाणी काढलेल्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सभागृहातील ज्येष्ठ आणि अनुभवी असलेल्या दत्ताजी टिपुगडे यांच्याच पाठीशी राहणार असल्याचं यावेळी मतदारांनी सांगितलं। नागरिकांच्या प्रतिसादामुळे आपला विजय निश्चित असल्याचं दत्ताजी टिपुगडे यांनी सांगितलं। यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते।